घरातला एक चमचा साखर आपल्या दिवसाला गोड सुरुवात करून देतो। पण या साखरेच्या इतिहासात गुलामगिरी, शोषण आणि लाखो मजुराच्या वेदनाची कहाणी दडली आहे। साखरेचा शोध भारतात लागला, ती जगभर पोचली आणि पुढे पांढरं सोनं म्हणून ओळखली जाऊ लागली। पण याच गोड पदार्थाचा इतिहास इतका कडू कसा झाला? सध्या महाराष्ट्रासह दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही बाजारपेठांमध्ये साखरेचे दर वाढले आहेत। महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारपेठांमध्येही घाऊक आणि एक्स मिल साखरेच्या दरातही वाढ झाली आहे। त्यामुळे सणासुदीच्या काळात साखरेच्या किमती वाढल्याची चर्चा सुरू आहे। पण साखरेच्या किमतीच्या या चर्चेबरोबरच तिचा हजारो वर्षाचा इतिहास समजून घेणं ही महत्त्वाचं आहे। साखरेचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे। साधारण 8000 ते 10000 वर्षापूर्वी न्यू गिनी परिसरात ऊसाची लागवड सुरू झाली असावी असं इतिहासात मानलं जातं। तिथूनच ऊस आग्नेय आशियामध्ये आणि पुढे भारतात पोहोचला। सुरुवातीच्या काळात लोक ऊस चावून त्यातील गोड रस खात असत। मात्र भारतात ऊसाच्या रसावर प्रक्रिया करून गूळ आणि पुढे साखरेचे स्फटिक तयार करण्याची पद्धत विकसित झाली। ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची होती, कारण साखरेचे स्फटिक तयार झाल्यानंतर ती जास्त काळ साठवता येऊ लागली आणि दूरच्या प्रदेशामध्ये तिची वाहतूक करणं ही सोपं झालं। त्यामुळे साखरेच्या व्यापाराला मोठी चालना मिळाली। भारताच्या या साखर निर्मितीच्या तंत्रज्ञानाची माहिती पुढे इतर देशांमध्ये पोहोचली। चीनी नोंदीनुसार इसवी सन 647च्या आसपास साखर शुद्धीकरणाचं तंत्रज्ञान शिकण्यासाठी चीनमधून भारतात शिष्टमंडळ पाठवण्यात आलं होतं। भारतातून ऊस आणि साखरेचं तंत्रज्ञान पर्शियन आणि अरब जगातही पोहोचलं। साखरेच्या या प्रवासासोबतच तिचं नावही जगभर फिरलं। संस्कृत मधील शर्करा हा शब्द साखरेशी संबंधित मानला जातो। पुढे त्यापासून शक्कर, शकर आणि विविध भाषांमधील शब्द विकसित झाले। याच भाषिक प्रवासातून इंग्रजीतील शुगर हा शब्द विकसित झाल्याचं मानलं जातं। मात्र साखरेचा खरा कडू इतिहास युरोपमध्ये तिची मागणी प्रचंड वाढल्यानंतर सुरू झाले। मध्ययुगात साखर अत्यंत महागडी वस्तू होती। ती सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर होती। ती श्रीमंत वर्गासाठी प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जात होती। पुढे साखरेची मागणी वाढली आणि युरोपियन सत्तांनी मोठ्या प्रमाणावर ऊसाचे मळे उभारण्यास सुरुवात केली। सायप्रस, सिसिली, मादिरा आणि कॅनरी बेटासारख्या प्रदेशामध्ये साखर उत्पादक वाढलं। मोठे मळे, साखर कारखाने, व्यापारी भांडवल आणि गुलाम मजुरी याचं नातं अधिक घट्ट होत गेलं। विशेषतः अटलांटिक जगात साखरेच्या मळ्यावर काम करण्यासाठी आफ्रिकेतून गुलामाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला। अत्यंत कठीण परिस्थितीत त्याच्याकडून काम करून घेतलं जात होतं। ऊस कापणीपासून ते त्याचा रस काढणे, उखळणे आणि साखर तयार करण्यापर्यंतची प्रक्रिया श्रमप्रधान होती। पण गुलामगिरी संपल्यानंतरही ऊसाच्या मळ्यांना स्वस्त मजूर लागतच होतं। याच काळात भारतातून मोठ्या संख्येने कामगारांना करारबद्ध मजूर म्हणून परदेशात नेण्यात आलं। या मजुरांना पुढे गिरिमिटिया म्हणून ओळखलं जाऊ लागलं। गिरिमिठ्या हा शब्द इंग्रजीतील ॲग्रीमेंट या शब्दापासून तयार झाला। भारतीय मजुरांना ठराविक कालावधीच्या करारावर प्रदेशात नेलं जात असे। मॉरिशस, फिजी, कॅरिबियन प्रदेश, दक्षिण आफ्रिका आणि इतर वसाहतीमध्ये भारतीय मजुरांनी ऊसाच्या मळ्यावर काम केलं। कागदावर हा करार असला तरी प्रत्यक्षात अनेक मजुरांना कठीण परिस्थिती, कमी वेतन, लांब कामाचे तास आणि सामाजिक शोषणाचा सामना करावा लागला। साखरेच्या जागतिक व्यापारामुळे भारताचे प्रदेशात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आणि आज अनेक देशांमध्ये असलेल्या भारतीय वंशाच्या समुदायाच्या इतिहासामागे या स्थलांतराचा मोठा वाटा आहे। म्हणून साखरेचा इतिहास हा केवळ एका खाद्यपदार्थाचा इतिहास नाही, तो कृषी, तंत्रज्ञान, व्यापार, वसाहतवाद, गुलामगिरी आणि स्थलांतराचा इतिहास आहे। भारताने साखरेच्या निर्मितीच्या तंत्रज्ञानाला महत्त्वाची चालना दिली, तिचं ज्ञान जगभर पोहोचवलं आणि शर्करापासून शुगर पर्यंत तिचं नावही जगभर पोहोचवलं। पण पुढे या साखरेच्या प्रचंड मागणीने गुलामगिरीच्या व्यवस्थेला आर्थिक बळ दिलं आणि लाखो मजुराच्या श्रमाचं शोषण झालं। आज आपल्या चहात, मिठाईत किंवा एखाद्या सणाच्या पदार्थात साखर असते। ती आपल्याला गोडवा देते, पण त्या एका चमचा मागचा हजारो वर्षाचा प्रवास पाहिला तर लक्षात येतं की साखर गोड असली तरी तिचा इतिहास अनेकांसाठी अत्यंत कडू आहे।